देवभूमी श्रीवर्धन आणि श्रीवर्धनला लाभलेलं वरदान आई सोमजाईचं आणि आपलं आज हॉटेल आणि हॉटेलचं रेस्टॉरंटचं ओपनिंग आहे। आई ग्रामदेवता आई सोमजाई। इकडे एक डिपार्टमेंट आहे तो म्हणजे चायनीज, शॉर्मा, तंदूर, इंडियन जेवण, आपल्याला कोकणातलं रुचकर जेवण या ठिकाणी मिळणार आहे। सर्व दांडेकर परिवारांच्या हे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं का? भवानीच्या कृपेने, सोमजाईच्या कृपेने, भैरवनाथाच्या कृपेने आणि तुमच्या 4 जणांची जी मेहनत आहे यांची ही भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आज आपण केलेली आहे आणि संध्याकाळी आपण हे कस्टमरांसाठी ओपन करणार आहोत। अतिशय सुंदर हॉटेल, तब्येत हॉटेल अशी तब्येत, या प्रिपरेशन पण इतकं सुंदर आहे आणि अन्नदानासारखं पहिलंच काम तुम्ही फार सुंदर केलेलं आहे। त्यामुळे आई जगदंबेच्या कृपेने तुम्हाला पुढे भरभराट होणार हे 100% गॅरंटी आहे। द लँटन, जेम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंट। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। सर्वांना आपला जीवन परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या। येणारं वर्ष सुद्धा भरभराटीचं जावं आणि मागचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजे गणेश पूजनाचं। आमचं एक स्वप्न होतं 4 मित्रांचं आणि ते स्वप्न साकारलं आणि यशाचं एक नवीन पाऊल आम्ही आता पुढे टाकलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपलं रेस्टॉरंट आजपासून चालू होत आहे आणि त्याचीच ओपनिंग आहे। श्रीवर्धनकर तर पाहायला मिळतील, पण तुम्ही सुद्धा आवर्जून आपल्या या रेस्टॉरंटला भेट द्या। छान असं रेस्टॉरंट आम्ही सर्वांसाठी हे चालू केलेलं आहे आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी अगदी जवळच आहे, म्हणजे 2 मिनिटं ते 3 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही चालत आलात तर ते आपलं हॉटेल आहे तिथे आणि त्याचं हॉटेलचं नाव आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचंच ओपनिंग करण्यासाठी आम्ही सगळेजण जातोय। बाबा पण येत आहेत, बाबा गाडीमध्ये बसले। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आज आपल्या हॉटेलच्या ओपनिंगला या आणि हॉटेलचं नाव सुद्धा तुम्हाला समजणार आहे काय आहे ते आणि आमचे जे 4 मित्र आहेत त्यांना सुद्धा मी दाखवणार आहे। चला तर आपण निघूया आता आपल्या हॉटेलच्या ओपनिंगला। इथे बाबा आलेत बघा, हे बघा बाबा पण येत आहेत आणि सगळेजण आम्ही निघालेलो आहोत। चला तुम्ही सुद्धा या आपल्या हॉटेलच्या ओपनिंगला। चला आपण घरून निघालो होतो आणि आज आपल्या हॉटेलचं ओपनिंग आहे, ग्रँड ओपनिंग आहे आणि आपल्याला पाठीमागे दिसत असेल आपलं हॉटेल आहे आणि छान सगळे श्रीवर्धनकर आता थोड्या वेळात येतील। आपली पूर्ण आपला जीवनची फॅमिली आलेली आहे आणि आपलं हॉटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे। नाव सुद्धा सिक्रेट आहे, तुम्हाला पाहायला मिळेल। आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि छान अशी ओपनिंग। इकडे स्वराजनी छान अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे बघा। इथे वीर आहे आणि आपलं सिटिंग अरेंजमेंट इथे आहे, तिकडे किचन आहे आणि हा सगळा सराउंडिंग आहे आणि इथून अगदी जवळच आपलं श्रीवर्धनचा समुद्र किनारा आहे। इथून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही चालत जाऊ शकता। समुद्रावर वॉटर स्पोर्ट्स वगैरे आता चालू झालेले आहेत। चला आता या ठिकाणी उपस्थित मान्यवर सुद्धा पाहायला मिळतील। आमच्या हॉटेलला आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे, सर्व श्रीवर्धनकरांना। इथे रांगोळी सुद्धा पाहायला मिळते। मी दाखवतो, आपल्याला एंट्री दाखवतो। देवभूमी श्रीवर्धन आणि श्रीवर्धनला लाभलेलं वरदान आई सोमजाईचं आणि आपलं आज हॉटेल आणि हॉटेलचं रेस्टॉरंटचं ओपनिंग आहे। इकडे स्वराज रांगोळी टाकतोय बघा। स्वराज छान असा हा चित्रकार आहे। आपले बाबा इथे दिसत आहेत बघा आणि निकिता भार्गवी, जान्हवी पुढे गेलेले आहेत। मी थोड्या वेळातच सगळं तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आपलं हॉटेल तुम्हाला पाहायला मिळेल। छान अशी रांगोळी आपल्याला पाहायला मिळते। हे आपलं हॉटेल, इथे सिटिंग अरेंजमेंट आपण दिलेली आहे बघा। जवळजवळ 50 टेबलांची सिटिंग अरेंजमेंट आहे। मी आपल्या काउंटरजवळ जातोय रिसेप्शनच्या इथे आणि आपली आई ग्रामदेवता आई सोमजाई, शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी आई आपल्या श्रीवर्धन गावी वसलेली आहे। महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपलं सोमजाईचं मंदिर आणि आपल्या आईचं हे वरदान, आईचा आशीर्वाद सर्वांना असतो आणि आम्ही गणेश पूजन शनिवारी केलं होतं आणि आज आपलं ओपनिंग असणार आहे। या ठिकाणी मी दाखवतो आपल्याला थोड्या वेळात। या ठिकाणी उपस्थित मान्यवर सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला आणि इकडे आपण जाऊया। थोडंसं मी दाखवतो आपल्याला, पण पूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर दररोज आपले व्हिडिओ येणार आहेत। इकडे बेसिन आहे आणि किचनकडे मी आपण जाते। चला किचनकडे जाऊया। किचनकडे तर जातोय, पण इकडे मी सांगितलं होतं आमचे मित्र जे 4 मित्र आहेत त्यापैकीच
मयूरजी अर्बन यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघा. आपला मित्र मयूर आणि त्याची फॅमिली पाहायला मिळते. दादासुद्धा आहे. दादा इकडे मयूरची आई आपल्या मावशी आलेल्या आहेत. जय सद्गुरू. जय सद्गुरू. काका सुद्धा आहेत आणि मयूरची सगळी फॅमिली आपल्याला पाहायला मिळते बघा. थोड्या वेळात आपल्याला आपल्या हॉटेलचं ओपनिंग, आपल्या सर्वांना आमंत्रण आहे की आमच्या हॉटेलला जरूर एकदा भेट द्या. छान असं हे हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आमचं स्वप्न आहे, मित्रांचं होतं. त्या मित्रांच्या साथीने आज हे स्वप्न पूर्ण होतं आहे. किचनकडे जातोय आपण. हा पाथवे जो दिलेला आहे, इथनं वेटर्स जातील, ऑर्डर्स घेतील किचनमध्ये. इकडे एक डिपार्टमेंट आहे, तो म्हणजे चायनीज, शॉर्मा, तंदूर हे सगळं या ठिकाणी मिळणार आहे. ही बघा इथे डिस्प्ले आम्ही दिलेला आहे. टफन काच आहे ही. यांची तयारी चालू आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी इंडियन जेवण, आपल्याला कोकणातलं रुचकर जेवण या ठिकाणी मिळणार आहे. ही सगळी तयारी चालू आहे आता. चला तर आता थोड्या वेळात ओपनिंग होणार आहे आणि पूर्ण हॉटेल्स आपल्याला आणि रेस्टॉरंट बघायचं असेल तर जरूर आपल्या या हॉटेल्सला एकदा तरी भेट द्या. तुम्ही पुन्हा पुन्हा याल. या 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 आतमध्ये. अप्पा आजी ना घे ना. अप्पा धर खुर्ची धर. चला आणि आपले 4 मित्रांपैकी संतोषची पण एंट्री झालेली आहे बघा. संतोषसुद्धा ज्याने आम्हाला प्रेरणा दिली या हॉटेलच्या संदर्भात, हे संतोष आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे दादा प्रसाददादा पेंडसे हे सुद्धा आहेत. आणि ज्यांची ही जागा आहे जी आपण या ठिकाणी रेस्टॉरंट केलेलं आहे, ते संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळते. दांडेकर परिवार जे आहे, दादा आहेत आणि आपल्या आजी यासुद्धा आहेत. इथे संपूर्ण दांडेकर परिवार आपल्याला पाहतोय. केदारदादा आहेत. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी माझे सर महाडकर सरसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि आम्हाला शाळेवर शिकवणारे आमचे लाडके भगत सरसुद्धा आहेत या ठिकाणी. आपल्या माऊलीचं, आई माऊलीचं जे आशीर्वाद आपल्या सर्वांवर आहे, श्रीवर्धनकरांवर तर आहे, पण आज आपल्याला ही ओपनिंग पाहायला मिळते. सर्व श्रीवर्धनकर आज पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण या आपल्या संपूर्ण रेस्टॉरंटकडे जातो आहे. आपली फॅमिली पाहायला मिळते. सोनू आहे, जान्हवी भार्गवी या ठिकाणी बसलेली आहे बघा. सर्व श्रीवर्धनकर आपला परिवार, आपला जीवनचा परिवार आज आपल्या या रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने पाहायला मिळत आहेतच. या ठिकाणी एंट्री झालेली आहे. आपला संतोष जो आहे त्याची आई आहे, बहीण आहे आणि आमच्या संगीताताईसुद्धा आहेत. त्यासुद्धा आपल्या या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत बघा. आज आपले स्वप्न पूर्ण होते, ते म्हणजे आपण यशाचं एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. आणि निलेशची आईसुद्धा इथे बसलेली आहे बघा. मयूरची आई आहे आणि सर्वजण पाहतोय. चला तर आता ओपनिंग सिरेमनी आपल्याला पाहता येईल. उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सुशांतना सुद्धा पाहतोय. आपले मित्र आहेत सुशांत. आणि इथे एंट्री झालेली आहे आपले योगेश तोरे यांचे बाबा आहेत, अण्णा आहेत. युक्तावहिनीसुद्धा आहेत तिकडे बघा. अण्णांचं पण आगमन झालेलं आहे. आपले जे 4 मित्र आहेत ते म्हणजे मी आहे, योगेश जो दिसतोय आपल्याला, ज्याला आप्पा म्हणून सगळेजण ओळखतात. इकडे मयूर आपल्याला दिसतोय बघा. मयूर आहे. आणि आमचे लाडके, सर्वांचे लाडके आहेत, उद्योगपती आहेत श्रीवर्धनचे, मयूरजी जैन यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. संतोषला तुम्ही मगाशी पाहिलं. असे 4 जणांचं जे स्वप्न आज पूर्ण. इकडे संतोष आहे बघा, संतोष आहे. आणि हे 4 जणांचं हे स्वप्न
आता पूर्तता झालेली आहे ती म्हणजे आमच्या या दांडेकर परिवारांमुळे जे पाहायला मिळते आपल्याला. संपूर्ण परिवारांना मी पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आता आपल्या हॉटेलचं जे ओपनिंग होणार आहे मान्यवरांच्या हस्ते ते पाहता येईल आपल्याला. ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बांधकाम असो किंवा सगळी कामं शेवटपर्यंत साथ दिले ते आमचे नंदूदादा आहेत, भास्करदादा आहेत. सगळे सहकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जागडे काका आहेत, सगळे आपले ताते आहेत, दादासुद्धा आहे बघा, गुंड्यादादा आहे. हे सगळेजण आपल्याला साथ करणारे हे भावजी वगैरे या आपल्या हॉटेलला ही पूर्तता आणण्यासाठी इथे गणेशदादा आहेत. हे सगळे आपले मित्र कंपनी आहेत. पण ज्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केले ते अमितदादा बघा. छान बघा, अमितदादा अबोल असतात पण हे सगळं स्ट्रक्चर त्यांनी उभं केलेलं आहे जे पाहायला मिळतं आहे. ही सर्व त्यांची टीम आहे. इथे आमचे भावजी आहेत, शुभम आहे या ठिकाणी, बोलेदादा आहेत आणि आम्हाला सहकार्य केलेले प्लंबिंगचे आपले लवदादा आहेत, सगळे समीरदादासुद्धा आहेत इकडे. हे सगळेजणांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे जे आज आवर्जून यांचं मी नाव घेतो. कारण का शेवटपर्यंत ज्यांनी आम्हाला साथ केली ते आपले श्रीवर्धनकरच नव्हे तर हे सगळेजण आपल्याला पाहायला मिळतात. आज या ठिकाणी हा संपूर्ण उद्घाटनचा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी ही जागा मिळवून दिली ते वेळोवेळी सहकार्य, मी मगाशीच ज्यांचं नाव घेतलं ते प्रसाददादा, हे प्रसाददादा आहेत, उज्ज्वलदादा आहेत. हे सगळेजण आपल्याला आज पाहायला मिळतील ज्यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. आणि ज्यांचं शेजारीच हॉटेल आहे आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे पप्पूदादा सुद्धा आहेत. पप्पूदादासुद्धा आज आपल्या या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने आवर्जून उपस्थित. रविदादासुद्धा आलेले आहेत बघा, रविदादा आहेत. चला या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे उद्घाटनाचा. आणि आपल्या सर्वांचे लाडके आप्पासुद्धा आलेले आहेत बघा, आप्पा काका आहेत, त्यांचंसुद्धा स्वागत आपल्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने होतं आहे. समीरदादा आहेत, सर्वजण येत आहेतच, मी दाखवतो आपल्याला. थोड्या वेळात उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. महेशजी करंजकरसुद्धा आलेले आहेत आणि आपले श्रीवर्धनकर सगळेजण आज आपल्या उद्घाटनानिमित्ताने बघा. थोड्या वेळातच आपल्या हॉटेलचं नावसुद्धा तुम्हाला कळणार आहे. सचिनची फॅमिली दिवाळीच्या शुभेच्छा. स्वरितसुद्धा आहे आणि आपली छकुली ही बघा. सचिनचे आई बाबासुद्धा आलेले आहेत बघा. आई आहे, बाबा येत आहेत, हां बाबासुद्धा येत आहेत आणि भाऊसुद्धा आलेले आहेत बघा. कोलन भाऊ आहेत, बहिणी आहेत. दीपावलीच्या शुभेच्छा आणि स्वागत. हळूहळू सगळे श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळतील. एक शुभेच्छा. आणि आता या ठिकाणी या जागेचे जे मालक आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा आपल्या आजी आहेत बघा, दांडेकर आजी आहेत जे पाहायला मिळतात आणि दादांच्या हस्ते आपला हा उद्घाटन सोहळा तुम्हाला पाहता येईल. या ठिकाणी युक्ता वहिनी आहे, निकिता आहे, ज्योती वहिनी आहेत. नंतर पाहायला हजारो विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि आपली भूक भागवतात आणि त्याचं काम आपला संतोष करतो. भेळीचा स्वाद तर फारच अप्रतिम असतो, जे आहे तिथे त्यांना माहिती आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला हॉटेल महारत्न आहे, तेही त्याने चालवायला घेतलं. आणि आज या ठिकाणी एक त्याचं स्वप्न होतं की मला सुवर्णमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक रेस्टॉरंट उभारायचं आहे आणि त्याच्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. आम्ही सर्व मित्रांनी त्या ठिकाणी त्याच्या हाकेला हो दिला आणि आज या ठिकाणी सुंदर वास्तू आपल्या समोर दिसते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नुसती वास्तू स्वप्न पाहणं आवश्यक नाही आहे, तर त्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी आमचे दादा दांडेकर, प्रसादजी पेनसे आणि त्यांचं संपूर्ण परिवार नातेवाईक हेही त्या ठिकाणी पाठीशी राहिले आणि त्यांनी संतोषच्या पाठीवर
हात ठेवला आणि सांगितलं, संतोष तू बिंदास जे काही आहे तुला ते तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हीच महत्वाची थाप या ठिकाणी संतोषला मिळाली आणि म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर वास्तू आपल्याला दिसते. मी पुनश्च एकदा सर्व दांडेकर परिवार आणि त्यांचे आप्तेष्ट, त्याच्यानंतर प्रसादजी पेंडसे आहेत, त्यानंतर या ठिकाणी जे सर्व आमचे घरचे नातेवाईक आहेत, सर्व मित्रमंडळी आहेत, या सर्वांचं मी पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करतो. जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी विनंती करतो, आमचे ही वास्तू ज्या ठिकाणी उभी आहे त्या भूमीचे मालक दांडेकर दादा यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढून या रेस्टॉरंटचं उद्घाटन करावं. त्यानंतर छान असा अभिप्राय बघा अप्पांच्या मुखातून, बघा योगेशच्या मुखातून आपण ऐकलेला आहे. आणि या ठिकाणी श्रीफळ वाढवून बघा दादांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय बघा. श्रीफळ वाढवलेलं आहे, आपली वास्तू आणि या ठिकाणी जो सुशोभीकरण जे केलेलं आहे आपल्या हॉटेलचं ते आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळतं. आणि आजींच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवलं जातंय. जे काही आहे मटेरियल ते मटेरियल आमची शेड आहे तो आणि दादांचे चिरंजीव केदार दादा यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बघा छान असं आजी सुद्धा श्रीफळ वाढवतात बघा. आणि खरंच त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालंय. आणि बघा या वयात सुद्धा त्यांच्यामध्ये जे जोश आहे तो पाहायला मिळाला आपल्याला. छान केदार दादा सुद्धा श्रीफळ वाढवतात. त्यानंतर प्रसाद दादा पेंडसेंना विनंती करतो की आपण प्रसाद दादा आहेत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आपण सर्व या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केलेले प्रसाद दादा. त्यानंतर या वास्तूमध्ये मयूर शेठ जैन हे जे आपल्याला मटेरियल दिसते ते मयूर शेठ जैन यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झालं आणि त्यामुळे त्यांचेही आम्ही ऋणी आहोत. त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं आणि श्रीफळ वाढवावं. छान मुलाचं सहकार्य आम्हाला मयूर शेठ जैन जैन आहेत बघा, आमचे वर्गमित्र आहेत मयूर शेठ जैन. या ठिकाणी त्यांनी सुद्धा आम्हाला मटेरियलसाठी छान सहकार्य केलेलं आहे. वेळोवेळी ज्या लोकांमुळे बांधली गेली हे आमचे सर्व जे कामगार बंधू आहेत, त्याच्यामध्ये आमचे भास्कर गोरनाक मगाशीच मी सांगितलं ज्यांनी आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली ते भास्कर दादा आहेत बघा. ठोसरकाकांनी विनंती करतो की आपणही श्रीफळ वाढवून आणि ठोसर काका सुद्धा आता श्रीफळ वाढवणार. या वास्तूच्या उद्घाटनामध्ये हा आनंद तुम्हाला या सर्वांच्या चेहऱ्यावर जो पाहायला मिळतोय. आज आपल्या हॉटेलचं ग्रँड ओपनिंग सुंदर अशा प्रकारचं अजिबात आपल्या श्रीवर्धनकरांच्या हस्ते जो होतोय ते पाहायला मिळतोय बघा. आपल्या कैलास राजूजी कुलकर्णी यांच्या हाताखाली वाढलेले आणि अतिशय भक्कम अशा प्रकारचं छत्र देणारे आमचे अमित दादा आणि त्यांची टीम. मी अमित दादाला विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. बघा ही वास्तू जी तयार झालेली आहे हे सगळं जे काम जे केलेलं आहे ते अमित दादा आणि त्यांची टीम बघा. सर्व टीमने इकडे पुढे यावं. पुढं अमित दादा आहेत बघा. अतिशय मेहनत करून रात्रंदिवस आम्हाला लवकरात लवकर ते वास्तू जी कमी वेळात मदत केली उभी राहिलेली आहे ती यांच्यामुळे ते अमित दादा या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. आणि माझे सर महाडकर सर या ठिकाणी आपल्याला सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा नारळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. छान महाडकर सरांनी सुद्धा आमचे मित्र संतोष भगत यांचे चुलते काका प्रभाकर भगत यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवावं.
प्रभाकर काका भगत हे सुद्धा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा मार्गदर्शन करणारे श्रीफळ फोडलं जाते बघा. सर भगत सर यांनाही विनंती करतो की आपणही या ठिकाणी आणि भगत सरांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवलं जाते बघा. श्रीफळ वाढवलं. त्यानंतर एक महत्वाची अशी व्यक्ती म्हणजे कोलन भाऊ, या कोलन भाऊंना सुद्धा विनंती करतो की त्याने श्रीफळ वाढवावं. भाऊंच्या हस्ते सुद्धा श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाईल. हे सगळे श्रीवर्धनकर आपल्याला छान असा आशीर्वाद देण्यासाठी आलेले संपूर्ण. आणि या ठिकाणी कोलन भाऊ सुद्धा आहेत बघा. कोलन भाऊंच्या हस्ते यांचे वडील यांनाही विनंती फोडलं करतो जातं. की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. छान. आणि मयूरचे बाबा अर्बन काका सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. यांच्या हस्ते सुद्धा जे श्रीफळ वाढवलं जातं. आपला जीवन या आपल्या जीवन यांचे वडील आमचे दंबा काका यांनाही विनंती करतो. चला की त्यांनी या ठिकाणी आपल्या बाबांना सुद्धा या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी बोलवलं जाते. बाबा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत बघा. आणि त्यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवलं गेलंय. विनंती करतो. सर्व श्रीवर्धनकर या ठिकाणी छान असे आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आणि त्यांना सुद्धा आनंद झालेला आहे की तुमच्या मित्रांनी हा जो रेस्टॉरंट केलेला आहे बघा. बाळू दादा आहेत, यांनाही विनंती करतो त्यांच्या हस्ते सुद्धा त्यांनी श्रीफळ श्रीफळ वाढवलं गेलं आहे. आणि कुमारदादा ज्यांनी आम्हाला या ठिकाणी वृक्षारोपणासाठी मदत केली ते कुमारदादा बाकर यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवलं जातं. बाळू बाकर जे आहेत महेश पुरे यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवावं. आपण पाहतोय योगेशचे मोठे बंधू महेशदादा आहेत जे सुद्धा आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात. त्यांच्या हस्ते सुद्धा श्रीफळ वाढवला जातोय. खरंच हा आनंद आज आपल्याला द्विगुणित झालेला आहे. आपण सुद्धा कमेंट्स करा की हा उद्घाटन सोहळा बघा. सगळी आपली जी लोक आहेत ही श्रीवर्धनकर सर्वसाधारण परिवारांकडून आलेले हे सगळे श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान मुलं छोटे मोठे सगळेजण आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्र संतोष भगत, अप्पा तुरे, अर्बन आणि जीवन दांबा या चौघांनाही मी विनंती करतो की त्यांनी आई सौंदर्याच्या ग्रुपने हे चालू केलेलं आहे त्याचा आशीर्वाद आपल्या मागे आहेच. श्रीफळ वाढवून या नवीन वास्तूचं आणि नवीन प्रकल्पाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अप्पा त्याला श्रीवर्धनमध्ये अप्पा म्हणून ओळखलं जातं. योगेश आहे, मयूर आहे आणि मी 4 जणांनी मिळून आणि सगळे आमचे मित्र परिवार जे श्रीवर्धनकर आहेत आणि आमचे वर्गमित्र आहेत सगळे त्यांची ही साथ जी पाहायला मिळते. आणि संपूर्ण दांडेकर परिवारांच्या मुळे हे शक्य झालेलं आहे जे पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी संपूर्ण परिवार आणि वेगवेगळे सहकार्य करतात त्या संगीताताई जे पाहायला मिळतं. आणि आता हा उद्घाटन सोहळा जो पाहायला मिळतोय या सर्व श्रीवर्धनकरांमुळे तुम्हाला पाहायला मिळत आहे. सर्व दांडेकर कुटुंबियांच्या हस्ते नवीन वास्तूचं उद्घाटन होत आहे. चला उद्घाटन सोहळा जो पाहायला मिळतो आपल्याला आमच्या आजी सर्व दांडेकर परिवारांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे बघा. जाहीर करतो. आता माईकचा ताबा आपण घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्या ठिकाणी फटाके सुद्धा वाजवले बघा. आपला जीवनचा परिवार आणि संपूर्ण श्रीवर्धनकर आपल्या मित्रांच्या साथीमुळे आज हे शक्य झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण कृपया सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी
बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते कारण का आपलं इथे काम चालू होतं. पण आज तुम्हाला सर्वांना जो सरप्राईज आहे जो आपल्या रेस्टॉरंटचं जे आज आपल्या मित्रांच्या साथीमुळे ते शक्य झालं आहे आणि संपूर्ण दांडेकर परिवारांच्यामुळे सुद्धा ते शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे मित्र राजेश दादा भगत सुद्धा आहेत बघा. वेळोवेळी आपल्या व्हिडिओला सहकार्य करतात ते. खरंच हे सगळे श्रीवर्धनकर आणि तुम्ही सर्व सुद्धा आपला जीवनचा हा परिवार जो पाहायला मिळतोय. मी इकडे अजून जातो ते म्हणजे माझा मित्र इथे आहे काशीनाथ दादा आहेत. काशीनाथ दादांचं सुद्धा स्वागत करतोय आपण. छान आपल्या हॉटेलचं हे उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला आणि मी आपल्याला नाव दाखवतो आपल्या हॉटेलचं. या ठिकाणी येतोय आपल्या नावाजवळ बघा, द लँटन, जेम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंट हे आपल्या हॉटेलचं नाव आहे. आणि छान असा हा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आहे. इकडे सुद्धा हा बोर्ड आहे रस्त्यावर जो बोर्ड लावलेला आहे रस्त्याच्या कडेला बघा. अगदी समुद्राच्या किनारी असलेलं आपलं हे हॉटेल मी वरून सुद्धा दाखवतो आपल्याला कसं आपलं हॉटेल दिसतंय ते. छान असा हा उद्घाटन सोहळा आपल्या श्रीवर्धनकरांच्या हस्ते जो संपन्न झालेला आहे तो पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण आपलं हॉटेल रेस्टॉरंट जे आहे ते पाहायला मिळत आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणाहून जे लुक आपल्याला दिसते आमच्या रेस्टॉरंटचं ते कसं वाटतंय कमेंट्स करा जरूर. जेम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंट बघा. 4 मित्र मिळून जेम्स JYMS, जे म्हणजे जीवन, वाय म्हणजे योगेश, M म्हणजे मयूर आणि S म्हणजे संतोष. जेम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंट जे पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. चला पुन्हा एकदा आपण जाऊया. हे फॅमिली रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला जरूर आवर्जून या तुम्ही आपल्या हॉटेलला. आमच्या साथीला मिळाले आणि म्हणूनच हे स्वप्न या ठिकाणी पार पाडू शकलो. पण पुन्हा एकदा आतमध्ये जाऊया आणि हा संपूर्ण श्रीवर्धनकरांचा हा परिवार जो आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे ते पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी आम्ही सर्व श्रीवर्धनकरांसाठी आता भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा या टीमकडे जातोय. खरंच वेळोवेळी यांची आठवण येणार आहे आम्हाला आणि खरंच सहकार्य केलेले अमित दादा आहेत सगळेजण. हे सगळी टीम आपण पाहतोय. आता या ठिकाणी अल्पोपहार म्हणजे आम्ही भोजनाची व्यवस्था सगळ्यांची या ठिकाणी केलेली आहे आणि संध्याकाळनंतर आम्ही या ठिकाणी कस्टमर अटेंड करणार आहोत. इकडे आपल्याला हे सहकार्य करतायत जे आपले कुक आहेत, वेटर्स आहेत जे पाहायला मिळतात. इकडे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सोमजाई मंदिराचे जे पुजारी आहेत आपले संदेश दादा आहेत, प्रशांत दादा सुद्धा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत बघा. सगळं मित्रपरिवार आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरंच यांच्या सहकार्यामुळेच म्हणजे भगत सर सुद्धा आहेत बघा आणि यांच्या सहकार्यामुळे यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य होतं आहे जे आज या ठिकाणी प्रत्ययास आलेलं हे स्वप्न पाहायला मिळते आपल्याला. खरंच श्रीवर्धनकरांचं हे सपोर्ट वेळोवेळी सर्वांना मिळत असतं जे आपण पाहतोय. इकडे मयुरी सुद्धा दिसते बघा. मयुरी आहे, आई आहेत आणि वहिनी सुद्धा आलेल्या आहेत बघा. माणगावरून आलेले आहेत. मयुरीच्या वहिनी आहेत. शुभदाताई मी दाखवतो आपल्याला. ही बघा शुभदाताई आहे, मयुरीची बहीण आहे आणि काकी आहेत आपल्या बघा, गोरक्षची आई आहे. हे सर्वजण पाहतोय आपण. सर्व श्रीवर्धनकर पाहतोय. करडे सर सुद्धा आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत बघा. आता आशीर्वाद दीपावलीच्या शुभेच्छा सर. ताई आलेली आहे बघा, ताई सुद्धा आहे. महेश दादा कुठे आहेत? घरी आहेत. चला तर यांची ही भोजनाची व्यवस्था या ठिकाणी आज आपण केलेली आहे आणि संध्याकाळी आपण हे कस्टमरांसाठी ओपन करणार आहोत. तुम्ही सुद्धा आवर्जून आपल्या या द लँटन, जेम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला आवर्जून भेट द्या. अगदी श्रीवर्धनच्या आपल्या देवभूमी श्रीवर्धनच्या बाजूलाच असलेलं हे आपलं द लँटन, समुद्रकिनारी असलेलं आपलं द लँटन रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट आहे. जरूर आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबत आवर्जून एकदा तरी भेट द्या आपल्या जेम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंटला. चला आपल्याला सुद्धा छान असे आशीर्वाद देण्यासाठी आमचे मोठे बंधू प्रशांतदादा कांबळे सुद्धा आलेले आहेत बघा आणि सहपरिवार वहिनी आहेत. सार्थक सुद्धा आलेला आहे आणि छान ही भेट आपल्याला ते देत आहेत आणि शुभेच्छा सुद्धा, दिवाळीच्या शुभेच्छा.
छान आपलं हे हॉटेलचं ओपनिंग, रेस्टॉरंटचं ओपनिंग तुम्हाला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सर्वांची जी केलेली आहे ती पाहायला मिळते आपल्याला. आमच्या मॅडमसुद्धा आहेत, भगत मॅडम आहेत. कसं वाटलं हॉटेल? मस्त आहे, छान. भास्कर दादा झालं जेवण? सर्व श्रीवर्धनकर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काकी झालं जेवण? चालू आहे जेवण. कसं वाटलं आपलं हॉटेल, रेस्टॉरंट? छान आहे ना, छान असं हे रेस्टॉरंट. आणि संपूर्ण दौटे परिवार पाहायला मिळतं आहे. रवीना आहे, ऋषिता आहे, दादासुद्धा आहे बघा. आणि योगेशजी तुरे यांचे चिरंजीव मी दाखवतोय, ओम. हा बघा, ओम आहे आणि त्याचा हे मित्र परिवार. ही छोटी कंपनी आपल्याला पाहायला मिळतात. आप्पा आहेत. आप्पा, तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि कसं वाटतं आपलं हॉटेल? आहे हॉटेलचं छान वाटतं. त्याच्याबरोबर तुमची जी कॉमेंट्री आहे ना ती नेहमीप्रमाणे छान वाटते. म्हणजे स्वागत करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत जवळपास सगळ्यांना तुम्ही ओळखता, हे आणखीन छान आहे. त्यामुळे आणखीन छान वाटतं. हॉटेलचं छान आहे. चला, आप्पांनी सुद्धा छान असा अभिप्राय दिलेला आहे. काकासुद्धा झालं जेवण? कसं आपलं हॉटेल आहे? आणि बघा निलेशचे बाबा, निलेश आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतो. आमचा बालपणीचा मित्र निलेश विरकुड आणि त्याचे बाबा. सर, कसं वाटतं आपलं हॉटेल? नमस्कार. एकदम छान आहे, अरेंजमेंट पण मस्त, ओपनिंगही मस्त झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. चला, आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. राजू काका आहेत आणि मुकेश दादा सुद्धा आहेत. मुकेश दादा, कसं वाटतं आपलं हॉटेल, रेस्टॉरंट कसं आहे आपलं? सुंदर, अतिशय सुंदर. अतिशय आमच्या सुंदर. सर्वांच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राजू काकांच्या मुखातून सुद्धा ऐकूया आपलं रेस्टॉरंट. अतिशय सुंदर हॉटेल, तब्येत हॉटेल अशी तब्येत. या प्रिपरेशन पण इतकं सुंदर आहे आणि अन्नदानासारखं पहिलंच काम तुम्ही फार सुंदर केलेलं आहे. त्यामुळे आई जगदंबेच्या कृपेने तुम्हाला पुढे भरभराट होणार, हे 100% गॅरंटी आहे. राजू काकांनी सुद्धा छान अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुशांत सुद्धा आहे इथे आणि माझे मित्र, बालपणीचे मित्र सचिन मोरे सुद्धा आहेत बघा. या मित्रांच्या साथीमुळेच आपलं हे हॉटेल, आपलं हे रेस्टॉरंट या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्या आई माऊलीच्या कृपेने आणि आईचे जे पुजारी आहेत, संदेश दादा आहेत, जे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. वेळोवेळी नाही तर सहकार्य करतातच. दादा, कसं वाटतं आपलं हॉटेल? खूपच छान, चांगली अरेंजमेंट आहे आणि खूप व्यवस्थित चालेल, काय त्याला वादच नाही. देवीचे आशीर्वाद आहेत तुमच्या मागे, आईचा आशीर्वाद आहे. खरंच हे सगळे श्रीवर्धनकर आणि हा संपूर्ण परिवार, हे सगळ्यांना प्रेरणा देणारं हे वय बघा. या वयात सुद्धा आजी आल्या, श्रीफळ वाढवलं की आपल्या जागेला एक नंदनवन हे जे फुललेलं आहे ते त्यांनी उद्गार या ठिकाणी काढलेले आपल्याला पाहायला मिळाले. केदार दादा सुद्धा आहे. दादा, पुन्हा एकदा सांग, कसं वाटतंय आपल्या या वास्तूमध्ये एक रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट जे उभं राहिलेलं आहे? खरंच तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. काय वाटतं या रेस्टॉरंटबद्दल? हे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं, कारण आम्ही मुंबईहून काही ऑपरेट करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या या मित्रांनी जी कष्ट केले ते आज आपल्याला इथे दिसत आहेत. भव्य दिव्य झालेलं आहे आपलं हॉटेल. सोमजाईच्या कृपेने असंच इच्छा आहे की ते हाऊसफुल चालावं. धन्यवाद. तुला काय बोलायचं आहे? आणि वहिनीला काय बोलायचं आहे? बोल. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे प्रसाद दादा आहेत. खरंच रस्त्याने जा ये असताना आम्हाला हाक मारणारे, खरंच लहान तोरांना इथे आपल्याला प्रसाद दादा दिसत आहेत. आणि इकडे वहिनींना सुद्धा आपण विचारूया. वहिनी, कसं वाटतंय आपलं रेस्टॉरंट? आपलं सर्वांचं हे रेस्टॉरंट भरभरून शुभेच्छा आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत नक्की बघा. चालणार आहे. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. इकडे केदारदादाची आई सुद्धा आहे. आई, कसं वाटतंय आपलं हे हॉटेल आपल्या वास्तूमध्ये उभं राहिलेलं आहे? तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद झाला आणि तुम्हाला ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. दिलेलं आहे त्यांनी. हे संपूर्ण दांडेकर परिवार आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण प्रसाद दादाकडे जाऊया. दादा, तुझ्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. कारण वेळोवेळी मार्गदर्शन, खरंच तू आम्हालाच नाही तर श्रीवर्धनकरांना मार्गदर्शन करतच असतोस. काय वाटतं आपल्या या रेस्टॉरंटबद्दल? अतिशय छान असा हा उपक्रम आहे आणि हा प्रोजेक्ट यशस्वी नक्कीच होईल. आई भवानीच्या कृपेने, सोमजाईच्या कृपेने, भैरवनाथाच्या कृपेने आणि तुमच्या 4 जणांची जी मेहनत आहे. संतोष भगत आमचा परममित्र
आणि त्यानंतर तुम्ही तिघही प्रचंड मेहनत घ्या. 3-4 मराठी पोरं उभी राहत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. कुठला तरी अण्णा बिण्णा येऊन बसण्यापेक्षा मराठी पोरं आलेत आणि त्यांनी हा जो व्यवसाय चालू केला आहे त्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खरंच छान असं शुभेच्छांचा वर्षाव जो प्रसाददादांच्या वैखरीतून आपल्याला या ठिकाणी ऐकू आलं की खरंच मराठी मुलं पुढे जात आहेत. मराठीनी व्यवसाय करावा, कारण व्यवसायामध्ये मराठी प्रमाण हे कमी आपल्याला दिसतं. वेळोवेळी सगळेजण बोलतात की मराठी माणूस, पण मराठी माणूस कुठेही कमी नाही. व्यवसायामध्ये सुद्धा अग्रगण्य असलेला आपला हा मराठी माणूस जो अमेरिका सुद्धा चालवतो असा हा मराठी माणूस जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च आपण प्रसाददादांचे धन्यवाद आणि त्यांना सुद्धा दीपावलीच्या या सर्व परिवारांना शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा आपण श्रीवर्धनकरांकडे जातोय आणि एक आवर्जून नाव घेतो ते म्हणजे संगीताताई, की दररोज मी संतोषकडे आलो का संगीताताई दिसतात आणि त्या बोलत सुद्धा असतात की काय चाललंय तुमचं, हॉटेलचं काम कुठेपर्यंत आलंय. त्या वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आमच्या संगीताताई. झालं जेवण? कसं वाटतंय तुला आज बघून हे सगळं ओपनिंग? छान वाटतंय? हो छान वाटतंय. खरंच संगीताताईंनी सुद्धा छान असे आशीर्वाद दिलेले आहेत. आज या ठिकाणी मकसूद सर सुद्धा आलेले आहेत. सर तुमचं स्वागत. आणि या ठिकाणी आपले दादा, हे सुद्धा दादा मला वेळोवेळी या ठिकाणी दिसायचे, संतोषचे मित्र आहेत. ते वेळोवेळी आम्हाला थंडा पुरवतात ना, थंडा पुरवतात. छान, यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आणि आवर्जून या ठिकाणी जाते ते म्हणजे आमचे मामा महादेव मामा आहेत बघा. नमस्कार. दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. चला, मामा सुद्धा या ठिकाणी जेवणासाठी बसलेले आहेत. असं हे श्रीवर्धनकर परिवार आज आपल्याला पाहायला मिळते. काका सुद्धा आहेत. काका कसं वाटतं आपलं रेस्टॉरंट? एकदम छान वाटतं, एकदम छान वाटतं. छान. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जातोय, समीर दादा दिसत आहेत आणि नंदू दादा सुद्धा आहेत. नंदू दादा यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ही बघा, ही पुन्हा एकदा टीम दाखवते. भास्कर आहे आणि बघा बंड्या दादा सुद्धा आहेत. हे कधीही बोलवलं तर या ठिकाणी शेवटपर्यंत आम्हाला जे साथ देणारे हे सगळे आपल्याला मित्रमंडळी पाहायला मिळतात, ज्यांनी हे संपूर्ण वास्तू उभी केलेली आहे. अमित काप असतील, भास्कर दादा असतील, ही संपूर्ण त्यांची टीम आहे. आणि कधीही ज्यांना आम्ही फोन केलं तर आम्हाला सहकार्य करणारे आपले समीर दादा आहेत. समीर दादा तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या या रेस्टॉरंटमध्ये. सचिन दादा आहेत बघा. हे सर्वजण, हे सगळे आपले सहकारी बंधू पाहायला मिळतात. आणि इकडे तुरे परिवारांचा म्हणजे आपले मित्र योगेश तुरे यांचा हा परिवार जो पाहायला मिळतोय, सेल्फी काढतायत बघा इथे. अप्पाची फॅमिली पाहायला मिळते. अण्णा आहेत, काका आहेत, काकी, दादा, वहिनी सगळेजण पाहायला मिळत आहेत. नितू सुद्धा आहे बघा आणि युक्ता वहिनी, अप्पा. खरंच यांच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद. आपलं हॉटेल कसं वाटतंय आज सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, प्रोत्साहनामुळे हे शक्य झालेलं आहे. अण्णा कसं वाटतं? तुमची मेहनत नाही, तुमचा आशीर्वादच आपल्या पाठीशी आहे. खरंच हे तुरे परिवार पाहायला मिळालं आपल्याला. पुन्हा एकदा आपण किचनकडे आलेलो आहे बघा. हे सगळे आपल्याला सहकार्य करणार आहेत. पुन्हा एकदा आपण फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. ठोसर परिवार, दांडेकर परिवार या ठिकाणी किचन पाहत आहेत. किचन कसं आहे दादा आपला? एक नंबर ना, व्यवस्थित आहे. सगळ्या सोयी सुविधांनी संयुक्त असं आपलं किचन आहे. खरंच दादाला सुद्धा आनंद झालेला आहे की स्वतःच्या वास्तूमध्ये तो बघतोय की आज हे बदल झालेला आहे. छान असं आपलं हे उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी संपूर्ण श्रीवर्धनकर आज जेवणासाठी पण आलेले होते आणि संध्याकाळी आम्ही हे ओपन करणार आहोत कस्टमरांसाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण अर्बन परिवार बघा या ठिकाणी पाहायला. तर मयूरचे आई बाबा आपल्याला पाहायला मिळालेच, पण दादा आहे, वहिनीसुद्धा आलेले आहेत बघा. संपूर्ण हा शुभदाताई आहे आणि आमचे शुभदाताईचे बाबा, शशांकचे बाबासुद्धा आहेत, काका आहेत आणि माझा मित्र सचिन आहे, सौरव आहे. सगळेजण आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आज आलेले पाहायला मिळतात बघा. छान. आम्हाला सुद्धा हा आनंद द्विगुणित तुमच्यामुळेच करता येतोय आणि वेळोवेळी करता येईल. जरूर आमच्या या हॉटेलला, आमच्या या रेस्टॉरंटला तुम्ही फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या. जेम्स द लँटर्न फॅमिली रेस्टॉरंट आजपासून आपल्या सर्वांसाठी खुलं आहे.
तुम्ही आवर्जून आपल्या या रेस्टॉरंटला भेट द्या. श्रीवर्धनला केव्हाही आलात तर जरूर आपल्या समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर असलेलं आपलं हे रेस्टॉरंट, आपलं सर्वांचं हे रेस्टॉरंट आवर्जून एकदा या. आणि छान असा हा उद्घाटन सोहळा आणि तुम्हाला दिलेलं हे सरप्राईज कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर पाठवा. आणि कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला आमचं हॉटेल आणि आमचं हे उद्घाटन सोहळा कसं वाटलं ते आपल्या कमेंट्स जरुरीचे आहेत. आणि आवर्जून पुन्हा एकदा सांगतो, फॅमिली रेस्टॉरंट आहे, आवर्जून या साईडला किचन आम्ही केलेलं आहे आणि इकडे सगळं सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि कसं आहे ते पाहण्यासाठी आवर्जून या. इथे ज्योतिवहिनीसुद्धा आहेत, मयूरच्या मिसेस ज्योतिवहिनी आहेत आणि आम्ही 4 मित्र मिळून हा रेस्टॉरंट चालवणार आहोत. जरूर भेटायला या तुम्ही, आम्हाला आवडेल सगळ्यांना. आणि आपली फॅमिली ही अशीच आनंदी राहो आणि संपूर्ण हा वर्ष, येणारं वर्ष तर चांगलं गेलं आहे आणि येणारं पुढलं वर्षसुद्धा आपल्या सर्वांसाठी भरभराटीचं आणि आनंदाचं, सुखा समृद्धीचं जावं, हीच आपला जीवनच्या परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपलं रेस्टॉरंट कसं वाटलं ते कमेंट्स करून जरूर पाठवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. चला तर आता पुढला व्हिडिओ असणार आहे आपल्या रेस्टॉरंटमध्ये काय काय बनतंय आणि कोणकोणते कोकणी आयटम्स, कोणकोणते मेनू आहेत ते पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.